नमस्कार. किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मराठी आडनावांचे प्रकार या 155 भागांच्या मालिकेतील आजचा आपला 57वा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत काही रत्नजडित मराठी आडनाव. आता हे रत्नजडित मराठी आडनावे काय आहे? अनेक आडनावं आहेत, त्यांची उत्पत्ती अनेक रत्नांपासून सांगता येऊ शकते. रत्नांपासून या आडनावांची उत्पत्ती झाली असेलच असं नाही, किंवा रत्नांच्या नावांपासून या आडनावांची उत्पत्ती झाली असेलच असं नाही, परंतु कित्येक आडनावं आजही अशी आहेत की लाखोनी आडनावं अशी की ज्यांचा आपल्याला काही उत्पत्तीच सांगता येते किंवा अर्थच सांगता येते. अशी आडनावं अनेक प्रकारांपासून उत्पन्न झालेली असू शकतात, त्यामुळे कुठलीही शक्यता आपण नाकारू शकत नाही. या भागामध्ये आपण काही नवरत्नांशी संबंधितची आडनावं आहेत किंवा नवरत्नांच्या नावाशी संबंधितची आडनावं आहेत, आणि इतर देखील काही जे रत्न, मणी, हिरे प्रसिद्ध आहेत त्यांच्यावरून पण काही आडनावं पडलेली असू शकतात. अशी एकंदर 35 आडनावं आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनल. पहिल्यांदा आपण पाहूयात यातली की नवरत्न आडनावं, म्हणजे 9 जी प्रसिद्ध रत्न आहेत त्यांच्यावरून काही आडनावं मराठी भाषेत पडली आहेत किंवा त्यांची काही उत्पत्ती सांगता येते का आपण पाहूयात. पहिलं आडनाव आहे ते म्हणजे गोमे. हे गोमे आडनाव जे आहे ते गोमेद या रत्नापासून त्याची उत्पत्ती झालेली असू शकते. नीले, नीलम ही जी आडनावं आहेत ती नीलम रत्नांची उत्पत्ती असू शकतात. पानसे हे पाचूपासून निर्माण झालेलं आडनाव असू शकतं, किंवा पांचाळ आपण जे म्हणतो ते पांचाळ आडनाव पण कदाचित पाचूपासून निर्माण झालेलं असू शकेल, आपल्याला माहिती नाहीये. पुष्कराज हे आडनाव आहे ते पुष्कराज या रत्नापासून निर्माण झालेले, वेगळ्याने काही सांगायची गरज नाही. पोवळे हे पण आडनाव आहे ते पोवळा नावाचं एक आपण म्हणतो की रत्न असतं, त्या पोवळा रत्नावरून पोवळे आडनाव पडले असं म्हणायला काही हरकत नाही, कारण दुसरी काही उत्पत्ती सांगता येत नाही. माणिक, माणिके ही जी आडनाव आहे ती 100% माणिक या रत्नापासूनच निर्माण झालेली आहेत. मोते किंवा मोतीहारे ही जी आडनावं आहेत मराठी भाषेमध्ये ती मोती या रत्नापासून उत्पन्न झालेली आहेत. लसणे हे जे आडनाव आहे ते आपण खाद्यपदार्थ लसूण आहे त्याच्यापासून पण त्याची उत्पत्ती सांगू शकतो, अजूनही काही प्रकारे सांगू शकतो. परंतु लसण या नावाचं पण एक रत्न आहे नवरत्नामध्ये. जर आपले पूर्वज रत्नांशी संबंधित असतील तर हे आडनाव लसणे हे आडनाव कदाचित लसण्या या रत्नापासून निर्माण झालेलं असू शकतं. हिरे हे आडनाव आहे हे हिरा या रत्नापासून निर्माण झालेलं, याच्यामध्ये काही शंका घ्यायचं कारण नाही. हे आपण पाहिलं नवरत्नांवरून निर्माण होऊ शकणारी काही आडनावं. आता आपण वेगळे वेगळे जे प्रसिद्ध मणी आहेत भारतामध्ये किंवा मण्यांना नावं दिलेली आहेत किंवा रत्न आहेत वेगळी वेगळी, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे, त्याच्यावरून पडलेली काही आडनावं आपण बघूयात. तर अरुणे, अरणे किंवा अरुण ही जी 3 आडनावं आहेत ती अरुणोपाल नावाचं एक प्रसिद्ध रत्न आहे त्याच्यावरून आलेली असू शकतात. इंद्रनील हे जे आडनाव आहे ते नीलकांत मणी आहे, त्याला इंद्रनील असं म्हणतात, त्या मण्यावरून हे आडनाव पडलेलं असू शकतं. कनके किंवा कनक, आपण सोन्याला कनक शब्द वापरतो, पण कनक नावाचं पण एक वेगळं रत्न आहे त्याच्यावरून पण कदाचित एक कनक किंवा कनके आडनाव आलेले असू शकतात. काचेचा एक मणी असतो, तो एक विशिष्ट प्रकारे बनवलेला, त्याला काच मणी म्हणतात, त्या काच मण्यावरून काचमने हे आडनाव पडलेलं असू शकतं. गोपाळे किंवा गोपाळे ही जी आडनाव आहेत ही आडनावं श्रीकृष्णाच्या संबंधित आहेतच, त्यांच्याशी नाव असं नाही, भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहेतच, परंतु गोपाल मणी नावाचा एक मणी आहे त्याच्यावरून पण गोपाले किंवा गोपाळे ही 2 आडनाव पडलेले असू शकतात. चंद्रकांत हे आडनाव आहे, त्याची वेगळी वेगळी उत्पत्ती सांगता येते, परंतु चंद्रकांत नावाचा एक कल्पित मणी पुराणामध्ये वारंवार वर्णलेला आपल्याला दिसून येतो हिंदू साहित्यामध्ये. हा अत्यंत तेजस्वी आणि आपण म्हणतो की जादुई मणी सांगितला जातो, तर कदाचित कोणाचं आडनाव या चंद्रकांत मण्यावरून पण पडलेलं असू शकतं. दुधे आणि दुधिये ही जी 2 आडनावं आहेत ती दुधिया या रत्नावरून आलेली असू शकतात. नीलकांत, मागाशी आपण म्हणलं तसं की नीलकांत शब्दाचे वेगळे वेगळे अर्थ होतात, परंतु नीलकांत नावाचं एक मणी आहे त्याच्यावर पण आडनाव आलेलं असू शकतं. पगदे नावाचं जे आडनाव आहे ते 100% पगदम नावाचा जो मणी आहे त्याच्यावरून आलेला आहे. पद्मरंगे हे जे आडनाव आहे त्याच्या अनेक उत्पत्ती सांगता येतात, परंतु पद्मरंग नावाचा एक वैशिष्ट्यपूर्ण मणी देखील हिंदू संस्कृतीमध्ये वर्णलेला आहे, त्याच्यावरून देखील हे आडनाव सांगता येतं. पुष्पे हे जे आडनाव आहे ते पुष्परंग नावाच्या एका मण्यावरून आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. पोखे हे जे आडनाव आहे ते पोखराज नावाच्या रत्नावरून पडलेलं असू शकतं. प्रबळे हे जे आडनाव आहे ते प्रबळ नावाच्या रत्नावरून आलेलं असू शकतं. प्रबळे हे प्रबळ नावाचा एक मणी आहे त्याच्यावरून आलेला आहे. बिलोरे जे आहे ते बिलोरे नावाच्या रत्नावरून किंवा बिलोर नावाचं एक रत्न आहे त्याच्यावरून पडलेलं आहे. माणिक जडे काही मित्रांचं आडनाव आहे, आपलं मोठं आहे पण आहे माणिक जडे नावाचं आडनाव. ते माणिक जडे आडनाव माणिकांनी जडलेलं आभूषण किंवा वस्त्र असा त्याचा अर्थ होतो, की ज्या वस्त्रावर माणिकं जडलेली आहेत, ज्या आभूषणावर माणिकं जडलेली आहेत, अशा
माणिक जडलेल्या वस्त्राला माणिक जडे असं म्हणलं जातं किंवा माणिक जडलेलं वस्त्र म्हटलं जातं, त्याच्यावरून माणिक जडे आडनाव पडलेलं असू शकतं. मुंगा नावाचं एक रत्न आहे, अत्यंत प्रसिद्ध असं रत्न आहे मुंगा, त्याचं नावच मुंगा आहे. मुंगा नावाचं प्रवाळ पण आहे, पण मुंगा नावाचं जे रत्न आहे त्याच्यावरून पण मुंगे हे आडनाव आलेलं असू शकतं. मुंगी नावाच्या प्राण्यावरून कीटकावरून येईलच असं नाहीये. मुक्तेश्वर हे आडनाव पण मुक्ता नावाच्या एका प्रसिद्ध रत्नावरून आलेलं असू शकतं. लसणे हे आडनाव लहसुनिया नावाचं एक प्रसिद्ध रत्न आहे त्याच्यावरून पण येऊ शकतं. शुक्रे हे आडनाव शुक्रमणी जो वर्णलेला आहे आपल्या संस्कृतीमध्ये त्याच्यावरून पण आलेलं असू शकतं. श्वेतांबर किंवा श्वेतांबरे किंवा श्वेत ही जी आडनाव आहे ही श्वेत मण्यापासून निर्माण झालेली असू शकतात. हिरे, हिरेसर, हिरेखणी, हिरकणे ही जी बाकीची आडनाव आहे ती हिरा नावाचं एक बहुमूल्य सफेद रत्न ज्या आभूषणांमध्ये जडवलेलं आहे त्या आभूषणांच्या निर्मितीपासून या आडनावाची उत्पत्ती झालेली असू शकते. तर ही आपण बघितली थोडक्यामध्ये जी आपली आता आडनावं होती ती रत्नजडित मराठी आडनाव आपण ज्यांना म्हणतो ती रत्नजडित मराठी आडनाव आपण आता थोडक्यामध्ये पाहिली. याच्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या दागदागिन्यांबद्दल. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. जर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे आडनावं घेतली आणि रत्नांशी संबंधित त्यांची उत्पत्ती शोधण्याचा प्रयत्न केला ती आपल्याला पटलेली असेल किंवा आवडलेली असेल, बरोबर वाटत असेल तर आवर्जून कळवा. याच्या व्यतिरिक्त पण काही रत्नजडित आडनावं आपल्याला माहीत असतील तर प्रतिक्रियेमध्ये अवश्य लिहून ठेवा. त्याचं कारण हे आहे की माझ्या पण ज्ञानामध्ये भर पडेल, इतरही आपले जे श्रोता वर्ग आहे त्यांच्याही ज्ञानामध्ये भर पडेल. या सगळ्या व्यतिरिक्त आपण जो एक आडनावांचा डेटाबेस बनवतो त्याच्यामध्ये पण त्या आडनावांची नोंद करून ठेवता येईल. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा म्हणजे व्हिडिओ आल्यानंतर आपल्याला कळेल. अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते, वेगळ्याने सांगायची गरज नाही. जर आपल्याला चॅनेलचा हेतू, विषय, मांडणी पटत असेल, आवडत असेल तर आवर्जून चॅनेलला मदत करा. आपण युट्यूबच्या मेंबरशिपच्या माध्यमातून, सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करू शकता किंवा गुगल पे, फोनपेच्या माध्यमातून मदत करण्यासाठी फोन नंबर आहे तो आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. आपण जी मदत करता त्यातून अजून चांगले संदर्भ ग्रंथ विकत घेता येतील आणि त्याच्यातून अजून चांगलं संशोधन करता येईल आणि अजून चांगले व्हिडिओ बनवता येतील. इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.